धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांनी वांद्रे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला। धनंजय मुंडेंनी अंशतः कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलं। करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असून त्यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले। करुणा मुंडे पोटगीसाठी पात्र असून त्यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी द्यावी, याशिवाय मुलीला लग्नापर्यंत महिन्याला 75,000 रुपये द्यावे असे आदेश कोर्टाने दिले। करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कोर्टाने हा निकाल दिला। वांद्रे कोर्टाने दिलेल्या निकालावर आता करुणा मुंडे यांनी भाष्य केलंय। वांद्रा कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या या हायकोर्टात जाणार असल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या। माझे पती धनंजय मुंडेंचं वार्षिक उत्पन्न 65 कोटी आहे। त्या तुलनेत मला मिळणारी पोटगी खूप कमी आहे, त्यामुळे 15 लाखांची पोटगी देण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली। दरम्यान आपल्यावर झालेल्या अन्यायावर बोलताना करुणा मुंडे भावूक झाल्या। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा धनंजय मुंडेंवर वरदहस्त असल्याचा आरोप करुणांनी केला। मला कलेक्टर ऑफिस पोलीस स्थानकामध्ये मारहाण केली, पोलीस कधी उचलून मला पोलीस स्थानकात घेऊन जायचे असा आरोप त्यांनी केलाय। माझी 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी आहे, क्योंकि आज 2 लाख रुपयामध्ये 1,70,000 रुपयाची माझी किस्त आहे, जे घरची आज 7-8 महिन्यापासून घराची किस्त भरत नाही। मेंटेनन्स आहे 30,000 रुपये दर महिना। काय करणार मी? आज मुलगा बेरोजगार घरामध्ये आहे, काय करणार सांगा तुम्ही? 2 लाख मध्ये काय होणार? त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे। नोटीस जारी केलेला आहे त्यांना की माझं नाव टाकण्यासाठी, की मी पहिली पत्नी म्हणून त्यांना नाव टाकलेला नाहीये। निवडणुकाचे जे पर्चा होता त्याच्यामध्ये मुलाबाळांचा टाकलेला, माझा नाही टाकला। पण त्यांनी माहिती लपवली प्रथम पत्नीची, याबाबत आता निवडणूक आयोगाने काही कारवाई करावी अशी तुमची त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे। मला 2 वेळे खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला गेला। 45 दिवस एरवाडा सारखे जेलमध्ये मी रेहून आलेली आहे। कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी, पण एरवाडा जेलमध्ये मी एकटी बसत फक्त ते आभाळ बघत होती अंदर की कोणी मला काढणार। आणि एट्रॉसिटी सारख्या केसमध्ये मला 45 दिवस ठेवला गेला। 500 कोटीची प्रॉपर्टी आहे, ज्यांचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे। त्यांचा एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते स्टाम्पवरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे। पण जे पासून आमच्या 3 वर्ष अगोदर झगडाचे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे माझं असं माहीत पडलेलं आहे, आणि असं झालेला पण आहे। तुम्ही माहिती काढा RTI टाकून की त्यांनी काय केलेलं। आमचा झगडा झाला अगोदर, तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती, काहीही बोलत नाही होती, तो काय त्यांना काही भीती नाही होती। पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीचे नावावर केली, बेक डेटचे स्टाम्प घेऊन। दरम्यान धनंजय मुंडेंनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोर्टाने कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही। आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देण्याबाबत आहे। वकिलांशी बोलून माध्यमांनी बातम्या चालवाव्यात असं मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। न्यायालयाने सध्या अंतरिम पोटगीचा आदेश आर्थिक निकष लक्षात घेत दिलेले आहेत असंही वकिलांनी म्हटलंय। दरम्यान माझ्या वकिलानं प्रतिक्रिया दिली आहे, तीच माझी प्रतिक्रिया असल्याचं धनंजय मुंडेंनी न्यूज 18 लोकमतला सांगितलंय। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, धनंजय मुंडे कधी बोलले आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं या सगळ्या प्रकरणाच्या बद्दल? धनंजय मुंडे आज साधारणपणे 3च्या सुमारास दादर येथे दादर प्रभादेवी येथे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडे डोळे तपासायला आले होते। 2 दिवसापूर्वी त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्या संदर्भात ते तपासणी करण्याकरता आले होते। यावेळेस त्यांच्याशी न्यूज 18 लोकमतने बोलले, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की जे न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे माझ्या वकिलांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केलेलं आहे आणि प्रसारमाध्यमांशी देखील ते बोललेले आहेत। जो आजचा कोर्टाचा जो आदेश आहे हा फक्त आर्थिक निकषांवरचा आधारित आदेश आहे, आणि या आधी ज्यावेळेस लिव्हिंग रिलेशनचा विषय होता तो देखील मुद्दा आम्ही कोर्टामध्ये स्पष्ट केला होता। त्यामुळे प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने कोर्टातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालवाव्या, कारण का अशा एका घटनेमुळे किंवा
माध्यमांच्या एका कुठल्या शब्दामुळे किंवा एका बातमीमुळे आयुष्य कोणाचं उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे जबाबदारीने प्रसारमाध्यमांनी या सगळ्या बातम्या चालवाव्या. जे कोर्ट म्हटलेलं आहे, कोर्टाचे जे ऑर्डरमध्ये येईल तेच तेच माध्यमांनी चालवावं. वारंवार ते माध्यमांनी काय चालवावं हे त्यांनी ते सांगत होते. कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष कोर्टाने कोणताही काढलेला नाहीये, हे देखील त्यांनी पण स्पष्ट अजित केलेलं आहे. अजित ऑर्डरमध्ये काय म्हटलेलं आहे? ऑर्डर तुम्ही वाचली का? ऑर्डरमध्ये नेमकं काय ते काही म्हणत असले तरी विलास, ऑर्डर जी आहे ती अजून ऑपरेटिव्ह पार्ट तिचा फक्त न्यायालयाने जाहीर केलेला आहे. पण डिटेल ऑर्डर जी आहे किंवा स्पष्ट ऑर्डर जी आहे ती संध्याकाळी अपलोड होईल. त्यावेळेस स्पष्ट होईल की नेमकं कोर्टाने काय ऑर्डर दिलेली आहे. पण जे कोर्टात झालेलं आहे आणि ज्यानुसार सगळ्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यानुसार आणि त्याच पद्धतीनं सायली सावंत ज्या आहेत, ज्या धनंजय मुंडे यांच्या वकील आहेत, त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानुसार करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्या प्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचार निष्कर्ष काढलेला नाही. मीडियाने जबाबदारीने व अचूक वार्तांकन करावे असं देखील त्यांच्या वकिलांनी त्यांच्या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे. दुसरीकडे हा आदेश आहे, आजचा आदेश आहे, निकाल नसून हा फक्त आदेश आहे. हा फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देण्याबाबत इतकाच आहे, जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित करण्यात आलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावरती हा आरोप जो आहे तो आधारित नाहीये. यामुळे धनंजय मुंडे यांनी स्वतः ते शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहत असल्याबाबतची कबुली याआधी देखील दिली होती आणि तोच आधार घेऊन न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. म्हणजे एक प्रकारे धनंजय मुंडे यांचे वकील किंवा धनंजय मुंडे सांगण्याचा प्रयत्न करतायत की करुणा शर्मा यांची त्यांचा जो काही संबंध होता किंवा त्यांच्याशी जे काही नातं होतं ते कुठेतरी कौटुंबिक न्यायालयामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्या आधारे हा निकाल जो आहे तो किंवा आजचा जो आदेश जो आहे तो न्यायालयाने पारित केलेला आहे. त्यामुळे कोणतीही मीडियाच्या व्यक्तीला शंका असल्यास त्यांनी तत्काळ त्यांच्या टीमशी संपर्क करावा, ते त्यांचं स्पष्टीकरण देतील. म्हणजे विलास, हे स्पष्ट आहे की त्यांनी एकच म्हटलेलं आहे, आजचं न्यायालयामध्ये झालेला आदेश आहे हा फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देण्याबाबत इतकाच आहे. कोणताही कौटुंबिक हिंसाचार याबाबत कोणते आदेश न्यायालयाने पारित केलेले नाहीये. हेच धनंजय मुंडे यांनी माझ्याशी बोलताना देखील स्पष्ट केलं होतं. अजित, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, आपण प्रेक्षकांना दाखवतोय. धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर आज ते पुन्हा तपासणीसाठी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडे गेलेले होते. डॉक्टर तात्याराव लहाने यांनी त्यांच्या डोळ्यांवरती शस्त्रक्रिया केलेली आहे आणि त्या शस्त्रक्रियेनंतर आज ते जेव्हा बाहेर आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला या सगळ्या घटनेच्या संदर्भात. तेव्हा त्यांनी वकिलांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया आपली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी आता या सगळ्यात खुलासा केलेला आहे की कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात न्यायालयानं कुठलाही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही आहे आणि जे कौटुंबिक वाद होता त्याच्याबद्दलचे आदेश त्यांनी दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण अजित, या सगळ्यानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी किती वाढू शकतात? नक्कीच यामध्ये अडचणी वाढण्याची शक्यता जी आहे ते कायद्याच्या तरतुदीनुसार आपण प्रथमदर्शनी जर पाहिलं तर नक्कीच अडचणी वाढू शकतात. कारण का करुणा शर्मा यांनी जो आरोप केलेला आहे आणि त्यांनी कौटुंबिक हिंसाचार असेल, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे गंभीर गुन्हे जे आहेत किंवा गंभीर आरोप जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आहेत. जर प्रथमदर्शनी आर्थिक निकषांवरती आधारित जो न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे हा जर आदेश पुढे कायम ठेवला किंवा अशा पद्धतीचा जर आदेश दिला गेला तर नक्कीच त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होतील आणि त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे त्यामुळे देखील त्यांना मोठा झटका यामुळे बसू शकतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर वकिलांच्या प्रतिक्रियेवर करुणा मुंडे काय म्हणाल्या तेही जाणून घेऊयात. फक्त कशाचा निकाल दिलेला आहे की आम्हाला ते पोटगी भेटली पाहिजे, एक बायको म्हणून पोटगी भेटली पाहिजे, ते निकाल दिलेला. पण जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे त्याच्यामध्ये जे मी ते टाकलेले आहे ते पुढे होणार आहे, ते पुरावे, ते डिबेट पूर्ण कोर्टामध्ये होणार आहे. ते पुढची गोष्ट आहे, त्याच्यासाठी 20 तारीख ठेवलेली है. देवेंद्र फडणवीस जी का वरद हस्त उनके ऊपर अपोजिशन लीडर के टाइम से है. उसके बाद अजीत दादा तो हैं ही. तो इतनी बड़ी ताकत जब है उनके पीछे कौन करना, कौन करेगा? पुलिस वालों के सामने कलेक्टर के केबिन में पत्नी को कोई मारता है, कोई मारेगा? कोई पत्नी को मारेगा, उसको गलत तरीके से गालियां बकेगा? गुंडे, पुलिस सब थे वहां पे, मेरे हस्बैंड खुद थे वहां पे.
कलेक्टर के ऑफिस में, डीपीडीसी की मीटिंग थी पहली। दरम्यान अंजली दमानिया यांनी सुद्धा यात उडी घेतली आहे आणि त्यांनी याबद्दल नेमकं काय म्हटलंय तेही जाणून घेऊयात. धनंजय मुंडे यांच्या ॲडव्होकेटनी काही प्रेस रिलीज दिले आणि त्या प्रेस रिलीजमध्ये ते असं म्हणतायत की त्याच्यात कुठेही म्हणजे धनंजय मुंडे यांनी डोमेस्टिक व्हायलन्स केलं आहे असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. तर हे दादांत खोटं आहे. म्हणजे कसं आहे की आता धनंजय मुंडे यांना सवयच झाली आहे प्रत्येक गोष्टीत खोटेपणा करायची.